नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत वाटलेल्या डाळीचे किंवा भिजवलेल्या डाळीची भजी. ही भजी खायला खूप छान लागतात आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चणा डाळीचे भजे बनवण्यासाठी मी इथं 2 तास चणा डाळ भिजत घातलेली होती. तुम्ही बघू शकता अशी व्यवस्थित चणा डाळ भिजलेली आहे. 2 तासात व्यवस्थित आपली चणा डाळ भिजल्या जाते. आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये डाळ भिजवू शकता. 1 तासात व्यवस्थित डाळ भिजल्या जाते. अशी मस्त डाळ भिजलेली आपली. आता आपला एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडी थोडी चणा डाळ घालायची आहे. आता आपल्याला हे न पाणी घालताच आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं असं रवाळ रवाळ वाटून घ्यायचे आहे. जास्त बारीक पण पेस्ट करायची नाही आपल्याला. अशा प्रकारे मी डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. थोडंसं असं रवाळ ठेवलेलं आहे, जास्त बारीक पेस्ट केली नाही. आणि यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. तर आपल्याला ही एका बाउलमध्ये काढून राहिलेली सुद्धा डाळ आपल्याला अशा प्रकारेच मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सगळी डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. थोडंसं असं रवाळ ठेवलेलं आहे, जास्त बारीक पण पेस्ट केलेली नाही. थोडंसं रवाळच ठेवायचं आपल्याला. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव वाटी तांदळाचं पीठ. 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला बाइंडिंगसाठी घालायचं आहे. नाही घातलं तरी चालेल, पण तांदळाच्या पिठानं भजी आपली कुरकुरीत होतात. आता इथं मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला ते घालायचं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे मी कापून, ते घालायचे आपल्याला. इथं माझ्याकडे थोडीशी मेथी होती, तर मेथी मी 2 स्वच्छ कापून घेतलेले आहे, ते घालायचे आपल्याला. मेथी घातल्यामुळे आपले भजे खूप छान लागतात. आता इथं मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मिक्सरमधून काढून घेतलेलं ते घालायचं आहे आपल्याला. हवं तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता. पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. आता इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. थोडासा आता आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे. हातावर चोळून घातल्यामुळं याचा फ्लेवर आपल्या भज्यामध्ये खूप छान उतरतो. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही, व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण थोडंही पाणी घातलेलं नाही आहे. मस्त झालेलं आपलं मिश्रण. तर आता आपण लगेचच भजी करायला घेऊया. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला भजी सोडायच्या आहेत कढईमध्ये. जेवढी बसन तेवढी आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहेत. अशा प्रकारे तर व्यवस्थित आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत, अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळायची आहेत. टाकल्या टाकल्या आपल्याला लगेचच हलवायचं नाही, एखादा मिनिट असंच ठेवायचं आहे. 1 मिनिटभर झालेला आहे, तर आपण याला हलवून घेऊया. अशा प्रकारे वाटलेल्या डाळीची भजी खूप छान लागतात आणि करायला सुद्धा खूप सोपी आहेत. तुमच्या घरात बेसन पीठ नसेल, कोणी पाहुणे आले तर तुम्हाला हा पर्याय उत्तम आहे. तुम्ही 1 तासात डाळ भिजवून अशी भजी बनवू शकता. कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला, थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. मस्त तळलेली आहेत आपली भजी, तुम्ही बघू शकता. सध्या पावसाळा चालू आहे, बाहेर रिमझिम पाऊस पडत आहे.
पाऊस आला की आपल्याला भजी खायची आठवण होते. वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवली जातात. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा, खूप छान लागतात. अशी मस्त तळलेली आहेत आपली भजी. तर काढून घेऊया. तुम्ही हे चहाबरोबर, मिरचीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. अजिबात तेलकट झालेली नाहीत भजी आपली, तुम्ही बघू शकता. तर दुसरी सुद्धा आपण बॅच सोडून घेऊया. दुसरी सुद्धा बॅच आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आपल्याला. दुसरी सुद्धा बॅच आपली मस्त तळलेली आहे. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहे. तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया. बाकीचे राहिलेल्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत भजी. तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली भिजवलेल्या डाळीची भजी तयार झालेली आहेत. सोडा न वापरता असे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहेत आपली भजी. खायला सुद्धा खूप छान लागतात. यामध्ये आपण मेथीचा वापर केलेला आहे, त्यामुळं आणखीनच टेस्टी लागतात. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चहाच्या चहाबरोबर नक्की करून बघा. सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.